नमस्कार, मी महानंदा तुमचं महानंदास किचनमध्ये स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत हळदीच्या पानातल्या पातोळ्या। चला तर मग बघूया त्याला लागणारे साहित्य आणि कृती। इथे आपण एक नारळ किसून घेतलाय, खोबरं, गूळ आहे पाव किलो पेक्षा थोडा कमी आहे, काजूचे तुकडे बारीक करून घेतले आहेत, मनुका आहे, दूध, वेलची पावडर, मीठ, तांदळाचं पीठ आणि हळदीची पानं आहेत। तर ही हळदीची पानं आपण घेताना कशी ओळखायची, तर हळदीचं पानातलं हे थोडंसं तोडायचं, असा तुकडा एवढा, आणि आपण असा हातावर घ्यायचा, असा हे करून बघायचं चोळून, आणि वास घ्यायचा। तर अशा प्रकारे त्याला हळदीचा वास येणार आणि मग ती हळदीची पानं आपण ओळखायची की ती हळदीची पानं आहेत। तर आता मी गॅस पेटवली आहे आणि कढई ठेवली आहे गॅसवर तापत। तर त्याच्यामध्ये आता मी खोबरं टाकणार। आपण हे सारण तयार करून घेऊया। हे सगळं खोबरं मी एक नारळ आहे, एक नारळ पूर्ण मी किसून घेतलाय, त्याच्यातलं काळं बाजूला काढलं। एका नारळाचा कमी जास्त कधी कधी होऊ शकतो, छोटा नारळ असतो, मोठा नारळ असतो, त्याप्रमाणे आपण गोड कमी जास्त करायचं। तर हे मी इथे आता गूळ घालते आहे। हा गूळ पाव किलो आहे, पाव किलोपेक्षा कमी आहे। आपल्याला कसं गोड पाहिजे तसं करू शकता। गूळ चांगला मेल्ट होईपर्यंत आपण हे ढवळत राहायचं। जसं आपण मोदकाला सारण बनवतो त्याप्रमाणेच आपण इथे पण बनवून घ्यायचं आहे। तर इथे आपला गूळ आता मेल्ट झाला आहे। आता ह्याच्यामध्ये मी वेलची पावडर टाकते आहे। तर 1 चमचा वेलची पावडर टाकली आणि काजूचे आणि मनुकाचे दाणे टाकले। हे तयार झालंय आपलं। आता हे मी उतरून घेते आणि आपण आता पारी बनवायचं पीठ मळून घेऊया। मी इथे भांडं गरम करत टोप ठेवला आहे, त्याच्यामध्ये आता मी 1 ग्लास पाणी टाकते आहे। 1 ते 1.5 ग्लास पाणी घ्यायचं। त्याच्यामध्ये मी थोडंसं दूध घातलं, मीठ टाकते चवीप्रमाणे थोडंसं। आता ह्याला एक उकळी यायला द्यायची आणि थोडं तूप टाकते, 2 ते 3 थेंब तूप टाकायचं ह्याच्यामध्ये। आता ह्याला चांगली उकळी यायला द्यायची। पाण्याला इथे उकळी आली आहे, तर त्याच्यात मी आता पीठ घालून घेते। जर आपल्याला जास्त पाणी वाटत असेल तर आपण काढून घ्यायचं, पण हे मोदकाचं पीठ नाही आहे, त्याच्यामुळे पातोळीला पीठ हे थोडंसं सैलसरच लागतं, मोदकाला थोडं घट्ट लागतं। तरी पण मी ते थोडंसं काढून घेते आणि मी ह्याच्यामध्ये आता गॅस बंद करते, पीठ घालते हळूहळू असं।
अशा प्रकारे ढवळून घ्यायचं चांगलं. आता मी थंड झाल्यावर हे मळून घेते. तर इथे मी आता ही पानं पीठ थोडं थंड होऊ दे, मग पीठ मळून घेते. तोपर्यंत मी पानं कट करून घेते. पानं मोठी असेल तर थोडं आपण असं जशा पद्धतीने आपल्याला पाहिजे तसं आपण कट करून घ्यायची. जर मोठी असेल तर छोटे छोटे तुकडे करायचे, छोटी असेल तर 2 भाग करायचे. या प्रकारे असे कापून घ्यायचे. तर अशा प्रकारे मी सगळी पानं इथे कापून घेते. हे आपण आता हे थंड झालं आहे पीठ. हे मी आता थोडंसं पाणी काढून घेतलेलं आहे, हे सुद्धा घालून घेते मी ह्याच्यामध्ये. आपल्याला हे थोडं पातळ पाहिजे आहे. अशा प्रकारे हे मळून घ्यायचं आपण चांगल्या प्रकारे. हे मी आता मळून घेते. तर अशा प्रकारे मी इथे पीठ मळून घेतलं आहे. हे असं पातळ, थोडंसं मोदकाला जसं थोडं घट्ट लागतं, हे थोडं पातळ आहे. असं आपण पीठ मळून घ्यायचं. मी इथे एक ताट घेतलं आहे. ते ताट मी उपडं ठेवलं आहे आणि त्याच्यावर मी इथे पान ठेवलं आहे हळदीचं. तर त्या हळदीच्या पानाला आपण असं तेल लावून घ्यायचं हाताने. आणि आपण जे मळलेलं पीठ आहे ते असं घ्यायचं आणि अशा प्रकारे प्रेस करून घ्यायचं ह्याच्यावर. त्याच्यामध्ये मी हे 1 चमचा सारण भरून घेते. तर हे मी सारण इथे भरून घेतलं आहे 1 चमचा. आणि हे अशा प्रकारे प्रेस करून घ्यायचं थोडंसं. आणि बंद करून घ्यायचं. या झाल्या आपल्या पातोळ्या. मी आता अजून 1-2 दाखवते तुम्हाला. अशा प्रकारे आपण हे पीठ थोडं असं प्रेस करून घ्यायचं दोन्ही बाजूने. मध्ये पीठ ठेवायचं. तर या पद्धतीने आपण असं हे करून घ्यायचं. आणि आता आपण हे सारण भरून घ्यायचं असं. छान पद्धतीने असं आपण हे प्रेस करून अशा प्रकारे आपण हे चाळणीमध्ये ठेवून द्यायचं. याच पद्धतीने मी बाकी सर्व बनवून घेते. मी इथे एका टोपामध्ये पाणी घेतलंय, गरम करायला ठेवलंय.
तर त्या आता मी ह्याच्यावर असं एक आपण चाळण घ्यायची स्टेनर, तर ही मी आता ह्याच्यावर ठेवते आहे आणि आपण ज्या पातोळ्या बनवल्या आहेत त्या अशा एक एक ह्याच्यामध्ये ठेवायच्या. मोदकाला आपल्याला तेल लावायला लागायचं, पण ह्याला काही तेल लावायची गरज नाही. पातेल्यामध्ये मी पाणी अर्धा टोप पाणी ठेवलं आहे, अर्धा म्हणजे थोडा कमीच, जसं आपण मोदकाला ठेवतो त्याचप्रमाणे. आणि ह्या अशा पातोळ्या ठेवून द्यायच्या. सगळ्या अशा ठेवून घ्यायच्या आपण एकत्र. आणि वरती आपण असं झाकण ठेवायचं. तर हे आपण 5-10 मिनटं उकडत ठेवूया. तर इथे आपली 15 मिनटं झाली आहेत बॉईल करून. तर बघा किती सुंदर स्मेल येतो आहे हळदीच्या पानांचा. मी गॅस बंद करते. हे आपलं बॉईल करून झाले आहेत, हे बंद करते. मी थंड झाल्यावर दाखवते. तर इथे आपल्या पातोळ्या तयार आहेत. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.